हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. डिसेंबरचा महिना सुरू आहे आणि आता लागोपाठ जत्रा सुरू आहेत. तर आताच मालवणी जत्रा संपली आहे चारकोपची आणि आता सह्याद्रीची जत्रा सुरू झाली आहे. तर मी आणि मम्मी आता तिथेच चाललोय गोष्टी एक्सप्लोअर करायला. तर आता मी घरातून निघतोय, तर भेटूयात जत्रेत. तर इथून अशी जत्रा सुरू होते आणि इथे बाहेर असे म्हणजे असे विक्रेते बसले आहेत. ही सगळी भांडी आहेत, खेळणी आहेत. आणि आता आपण जाऊयात आतमध्ये. पहिलंच आवडीचा स्टॉल आहे माझा पुस्तकांचा आणि इथे लेफ्ट साईडला आहे शोभेच्या वस्तू, जसं की हे कुंड्या किंवा छोटेसे मग असतात आपले कॉफीचे, किंवा असं काही काही वेगळं आहे. मातीची जी भांडी असतात शोभेची, तर ती इथे आहेत. आणि इथे पुस्तकं आहेत. तर जरा पुस्तकं बघूयात. मोस्ट ऑफ सगळी इंग्लिशच पुस्तकं दिसत आहेत इथे. हिंदी आणि मराठी आहेत का बघूयात. सगळी इंग्लिशच आहे. ठीक आहे, इट्स ओके. इथे आहेत ॲक्सेसरीज, क्लिप्स, मंगळसूत्र, गळ्यातले, कानातले, असं वेगवेगळं आहे. हे काहीतरी वेगळं वाटतंय. आणि हे मंगळसूत्र कसे? अच्छा, हे 100 रुपयाचे. थोडे युनिक वाटत आहेत ना, वेगळे. असा ह्यांचा हा सुरुवात झाली इकडे. आतमध्ये तुम्ही एंट्री केली कीच असा स्टॉल आहे. इथे आपल्या डेली ज्या ॲक्सेसरीज लागतात आपल्याला त्या सगळ्या ह्यांच्याकडे आहेत. तर आपण जरा बघूया. तिथे कुर्ते आहेत वेगवेगळे. कसे हे कुर्ते? 300 से स्टार्टिंग आहे. अच्छा, 300 पासून स्टार्टिंग आहे ह्यांच्याकडे कुर्त्यांची. आणि वेगवेगळे आहेत. कॉटनमध्ये, लखनवी आहे. आणि हा सुद्धा छान आहे, अम्ब्रेला शेपमध्ये आहे. आणि सेट पण आहे यांच्याकडे. जे व्हिडिओ बनवतात ते व्लॉगमध्ये इन्क्लूड करतात सगळ्याच प्राईस वगैरे. मी नाही करत, कारण का काय ना, मी जाते आहे जत्रेला आणि मी सगळंच तुम्हाला जर व्हिडिओमध्ये रिव्हील केलं आणि तुम्ही जर इथे येत आहे आणि तुम्हाला सगळं आधीच व्हिडिओ बघून कळलं आहे, तर मग ती मजा राहत नाही. त्यामुळे मी बेसिक गोष्टींच्या आणि खूप कमी गोष्टींच्याच प्राईस रिव्हील करते व्हिडिओमध्ये. हा माझा थॉट असतो. तर हे पण छान आहेत बघा, जीन्सवर घालू शकतो आपण शॉर्ट कुर्ते. कलर पण खूप सुंदर आहेत. आणि हे शॉर्ट कुर्ते 200चे आहेत. 200 ना? छान आहेत ना, जीन्सवर घालायला बरे आहेत. साड्या आहेत. साड्या कशा आहेत? अच्छा, 600 पासून सुरू आहेत साड्या ह्यांच्याकडे. कुठला त्यांच्या हातातला की? हां, छान. बघ, तुला कुठली आवडत असेल तर उचलून बघ. अशी 600 पासून सुरू आहेत प्राईस या काकींकडे साड्यांची. आणि त्यांनी आता ही साडी दाखवलेली उघडून.
ही हिरवी पण छान आहे. हो ही एक साडी आहे अशी. हां येल्लो कलर आहे आणि जोडीला पिंक कलर पण आहे अशी. आणि त्यांनी पॅटर्न पण दिलंय कसं शिवायचं आहे ते. हे बटरफ्लायच्या शेपमधले क्लिप्स आहेत. सगळे बटरफ्लायचेच आहेत. हा व्हाईट पण किती छान दिसेल एखाद्या वन पीसवर आपण लावलं तर. विचारू कितीला आहे? हा कितीला आहे? 50 रुपयाचा आहे. वन पीसवर छान दिसेल हे लावलं तर. वेस्टर्न नाही नको. आहे छान. क्लिप्स आहे पण छान आहेत. हेअरस्टाईल करायची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी बरं आहे. हे क्लिप कसे? 10 रुपयाचेच आहेत फक्त. हे इथे टॅटूचा पण स्टॉल आहे बघू शकता. हो हे थोड्याशा साऊथ इंडियन साड्या आहेत. हे तुमचा स्टॉल आहे का? अच्छा. आणि प्रिंट पण किती सुंदर आहे. कितीपासून स्टार्टिंग आहे साड्यांची? 800 पासून स्टार्टिंग आहे. अच्छा 6000 पर्यंत. ओके. आणि केरला कॉटन आहे. ओके केरला कॉटन आहे. हो परकर आणि ब्लाऊज आपलं असतं ना ते पण आहे त्यांचं. आणि वेगवेगळ्या साड्या आहेत. चेक्सची साडी आहे. ते कितीला आहे? अशा प्रिंटेड पण आहेत. साडी नाही हे ब्लाऊज आणि परकर. ते काय एज किती? नाही हे आहे कितीचं लावलंय ते? 2200. अच्छा. ब्लाऊज आणि लहान मुलींचं असेल तर 1 वर्ष 2 वर्ष? 1200. अच्छा. त्यांची साईज पण आहे. असणार ना त्याच्यावर. असं आहे. छान ना. हो आहेत छान. मस्त आहेत ना साड्या पण. तिकडे हिरवी पण आहे. जरा हिरवी बघूया. सफेद तर आहेतच छान. वेगवेगळ्या कलरच्या पण आहे पण मला ही पण आवडली आहे. मस्त आहे बघा ना. ही सुंदर आहे. दाखवत आहे साडी. किती बोलले? 1800. 1800. चांगलं आहे. ॲक्च्युली प्लीज आहे का ती? थोडी लाईट कमी आहे म्हणून कदाचित तुम्हाला नीट दिसतंय की नाही माहीत नाही मला पण. तुम्हाला टेक्स्चरमध्ये तुम्हाला इकडे भेटणार. अच्छा बघा टेक्स्चर. टेक्स्चर आहे. प्रिंटिंग नाही आहे. वेविंग मध्ये. हे दाखवते. बघा हे कलर चांगला आहे. हो तिन्ही कलर चांगले आहेत. त्याच्यात कलर आहेत. हे हा निळा आहे आणि हा गुलाबी आहे. सगळे सेम. ही पण आवडली आहे मला. ही पण छान वाटते. ही बघ मम्मी ही हिरवी. ही पण सुंदर आहे. त्याच्यापेक्षा छान. त्याच्या मागे ही 3D पण छान आहे. ना 3D. हो 3D आणि डबल कलर आहे. सुंदर आहे. सारा क्लोदिंग. तर यांच्याकडे हे साऊथ इंडियन टाईपचे कपडे आहेत वेगवेगळे. म्हणजे जसं की समोर ते परकर पोलकर टाईप आहे ते. साड्या आहेत. हे सगळं विविंग मध्ये. एक 6,000 साडी बनवायला 10 दिवसात. सुंदर कलर आहे ग. छान आहे ना. गोल्डन मध्ये. हे रेखा साडी आहे तशी आहे का ही? बघतच बसले मी आता. मला काही सुचतच नाहीये साडी बघून काय व्यक्त व्हावं. आहेत सगळं सुंदर. विविंग मध्ये आहे. प्रिंट नाही. अच्छा खोलून दाखवा ना जरा. पूर्ण खोलू शकणार नाही. नाही नाही ठीक आहे चालेल. ते प्रॉब्लेम होईल. हो थोडी दाखवा. हे बघा ते पल्लू आहे. हे बघा सगळं विविंग मध्ये. प्रिंट नाही. आणि हा ब्लाऊज कुठला? छान आहे. हे पण चांगला कलर आहे. हे साऊथ इंडियन साड्या ना मला आवडतातच बघायला. पिंटरेस्ट पण मी हेच बघत असते. सगळं विविंग मध्ये.
हाँ 12 दिवस लगते हैं याच्यामध्ये एक कलर साथ. आहे. छान आहे. ठेवा ठेवा छान आहे कलर. आता नाही छान. मम्मी मरून कलरची साडी बघते. बघितलं ना ते same. मस्त आहे ही. कलर छान ती थोडी आयनिंग नाही केली आहे म्हणून अशी दिसते, पण याच्यामध्ये आहे आहे का छान ही? कलर. याच्यात आहे का ही? कॉम्बिनेशन छान आहे, कलर कॉम्बिनेशन. दुसरं तुम्हाला दाखवतो. ते बघा त्याच्यात. छान आहे. कशी खरंच छान. ह्या ज्या साड्या आहेत त्या अशा लग्नामध्ये वेअर करण्यासारख्या आहेत. आपण काकांकडे धोती सुद्धा आहे. कुर्ते नाही आहेत, संपलेत म्हणतायत ते, पण YouTube आहेत धोती आहे. हा हो, छान आहे, सुंदर आहे. थँक्यू. Handloom cotton आहे, handloom cotton. अच्छा, ओके. हा, हँडलूम सगळं कॉटन आहे असं काका म्हणतायत. plain. तर हे दुकान आहे आणि नंबर इथे पण आहे. जर तुम्हाला इथे जत्रा संपल्यावर तुम्ही बघितलं वगैरे कसं कॉन्टॅक्ट करायचं तर नंबर पण आहे इथे. पण मला वाटतं तुम्ही यालाच, जत्रा 25 डिसेंबरपर्यंत आहे, तर नक्की विजिट करा या स्टॉलला. हे दुकान आहे हे, आणि ह्यांचं हे शॉप आहे. हे सगळे इव्हिनिंग स्नॅक्स वगैरे आपण जे खातो ते काय काय आहे. ट्रेडिशनल दागिने आहेत इथे. माझ्यासारखेच आहेत का हे? तसेच आहेत काय ना? माहिती. हो, हे असं शॉप आहे. तुला माहिती याला काय म्हणतात? काय? याला ही ना माळ आहे म्हणतात त्याला. कसली माळ विचार त्यांना. ही कसली माळ आहे? बोरमाळ. अच्छा, हा बोरमाळ. बोरमाळ डबल आहे असं म्हणतायत का? मला दागिन्यांमधलं एवढं काही कळत नाही म्हणून मी विचारून घेतलं. अच्छा, ओके. अच्छा, मंगळसूत्र पण आहे. विथ कानातले मंगळसूत्र. माळ आहे. हाईट कमी वाला नाही. गळ्यातल्या आहेत बघा. आता आपण वळूयात मसाल्यांच्या स्टॉलकडे. इथे लाडू पण आहेत डिंकाचे आणि मेथीचे. लसूण चटणी आहे, मेथकूट आहे, मसाले आहेत आणि वेगवेगळ्या हे काय म्हणतात त्याला, चटण्या आहेत. हां, पापड पण आहेत बघा. उडद पापड. आंबोळी पीठ आहे, घावण पीठ आहे, खाजं आहे आपलं, वडे पीठ पण आहे आणि हे आगूळ वगैरे असेल. पापड आहेत. त्यानंतर हळद आहे, पोहे पण आहेत, कैरीचं पन्ह पण आहे, लोणचं पण आहे. छान
छान आहे कॉम्बिनेशन आणि सेट पण मस्त आहे कलर कॉम्बिनेशन. आणि कसे हे बांगड्यांचे सेट? 100 रुपयाला सेट आहेत बांगड्यांचे. ते बघू गोल्डन वाल्या, हे पण छान आहे. त्या गोल्डन साऊथ इंडियनवर होईल असं. ह्या किती? 100. हो. ह्या कशा? 100. अच्छा. असं आहे. ह्या काकांचं हे दुकान आहे. हो सुंदर आहे. हे बघा हे पुढचं स्टॉल आहे. हा घरगुती कोकणचे घरगुती उत्पादन. तर इथे काय काय आहे बघा. ह्या अशा नळ्या आहेत, पापड आहेत. या इकडे मॅडम बघा, इकडे मॅडम टेस्ट करून बघा मॅडम. अशा वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत. हे काय आहे? बिस्किट. ओके. अच्छा ओके. हां हे बिस्किट आहे बरोबर. नाचणी, खारे बिस्किट आणि काय काय ज्वारी बिस्किट वगैरे हे असं काय काय हे आहे. आणि त्यानंतर हे आपलं चिकन फ्राय लॉलीपॉप आटा हे पण आहे. व्हेज मंचुरियन मसाला आहे. आंबोळीचं पीठ आहे. वड्याचं पण पीठ आहे 90 रुपये आणि आंबोळीचं 80 रुपये 500 ग्रॅम. घावण पीठ पण आहे. हे काकांचं हे बघा. ह्या स्टॉलची ही माहिती आहे म्हणजे काय काय प्रोडक्ट्स आहेत ते. घावण पीठ, आंबोळी पीठ, कोंबडी वडा पीठ, थालीपीठ, भाजणी, कुळीत पीठ, त्यानंतर नाचणी बॉबीन, खारी बिस्किट, वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स आहेत. आणि खूप काही काही आहे. काकांचा नंबर पण आहे इकडे स्टॉलचा. हे तांदूळ आहेत ना पेजेचे. आणि कोकम पण आहे. पोहे आहेत. हे काय? ही सांडगी. सांडगी. अच्छा अच्छा ओके. अच्छा ओके. मी हे पहिल्यांदाच बघते म्हणून विचारलं त्यांना. मसाला आहे. आगरी मसाला, हळद आहे, मेथकूट पण आहे, लसूण चटणी आहे. आणि हे काय आहे? चिंच. अच्छा चिंच आहे. आणि बाकी सगळे पापड आहेत. लाडू पण आहेत. मिक्स लोणचं आहे. आणि हे कोकम आगळ आहे. लोणची पण आहेत बघा यांच्याकडे. मिरचीचं लोणचं आहे, लिंबू लोणचं आहे. आगळ कसं आहे ते बघूया. 110 रुपये आहे. तर हा असा स्टॉल आहे यांचा. नक्की व्हिजिट करा. ते सगळे मुखवास आहेत. वेगवेगळ्या प्रकारची बडीशेप्स आहेत. त्यानंतर लोणची आहेत. लोणच्याच्या स्टॉलच्या इकडे आलं ना तोंडाला पाणीच सुटतं बघा. आता मला माहीत नाही आहेत कुठली कुठली आहेत ती, कारण ते बिझी आहेत सगळे स्टॉलवर. हे तर आपला कैरीचाच लोणचं दिसतंय. ते आवळा पण आहे. गोड लिंबाचं लोणचं पण आहे. हे गोड लिंबाचं लोणचं आहे. मम्मीने टेस्ट केलंय. मम्मी वाटते छान आहे. 100 रुपये पाव. असं आहे. ऑल स्टेशनरी आयटम 10 रुपीज. ऑल स्टेशनरी आयटम 10 रुपीज. कानातले किती सुंदर आहे बघा ना हे. आ जाओ फटाफट आ जाओ इधर. आणि हे पण आहे छान. निकालो 50 रुपये. घेतली ना घेऊन. आणि हे पण सुंदर आहे.
चला 10 रुपये. छानच आहेत बघा ना, नऊवारीवर घालायला भारीच आहेत रे कानातले ना. कागे कानातले कसे चला सेल आहे, सेल आहे, सेल आहे. कोणतेही म्हणजे वेगवेगळे आहेत का? एखाद्याचे सांगा ना ह्याचे. 10 रुपये. 10 रुपये, 10 रुपये, ओके 250 आहेत. आणि हे 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. ते वेगवेगळे आहेत चला प्राइस. 10 का सेल आहे, 10 का सेल आहे. आणि मंगळसूत्र आणि माळा आहेत. 10 का सेल इधर आहे. तुमच्याकडे त्या कानातल्याचं 10 रुपये फटाफट निघाले. चला 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. चला 10 का सेल आहे, 10 का सेल आहे, 10 का सेल हे पण आहे. आहे. हे मोठे मंगळसूत्र आहेत. स्टेशनरी आयटम 10 रुपीज. चला 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. पकडू का मी बॅग? छान नाही ना, राहू दे. हे पण छान आहे बघा ना, वेगळंच आहे. हे बघा, ही बांगड्या पण छान आहे, सुंदरच आहे. आणि छोटी मंगळसूत्र पण आहे. काय आहे? कानातलेच आहे. अच्छा, कानातलेच काकींचा ह्या काकींचा हा स्टॉल आहे. इकडे व्हिजिट करा. काकींचा हा स्टॉल आहे इथे. आणि या स्टॉलवर घरगुती उपयोगी वस्तू आहेत ज्या डेली लाईफला आपल्याला लागतात. हे ऑइल लावायचा पॅनला तो ब्रश आहे हा. त्यानंतर सुरी आहे. आणि हे माहीत नाही काय आहे, काहीतरी आहे. 200 वेगळे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. हे ॲक्युप्रेशरचं आहे. हे मला माहिती आहे आणि माझी आत्या वापरायची हे असं. आणि बाकी सगळे असे प्रोडक्ट आहेत. धार काढायचं पण आहे बघा. हे सुरीला धार काढण्याचं आहे. हे कितीला हो? 30 रुपये. 30 अशामध्ये पण आहे 50. काय हो, ते तुटलंय ते. हे घेऊ की हे घेऊ? दे कुठलं पण. हे घे, 50. हे 30. हेच घे. हे ना हां असं घेतो ना आपण. हो. आणि हे वाफेचं भांडं आहे. पिशव्या पण आहेत गरम पाण्याच्या, शेकण्याच्या. बघा यांच्याकडे काय काय येते त्यांनी दिलं आहे इकडे. हा एक स्टॉल आहे अमृत कलश नावाचा. इथे अगरबत्ती आणि स्टिक्स आहेत धूपच्या. हे बघा होममेड आहेत ते सगळ्या. चंदन, कस्तुरी असं फ्लेवर आहेत. गुलाब आहे. काय काका इथे बनवत आहेत पण. आणि हा स्टॉल आहे यांचा. अच्छा, वेगवेगळे 5 प्रकार असतात. ह्या धूप स्टिक्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. कापूर, मोगरा. ओके, होममेड आहे ह्यांचे हे प्रोडक्ट्स जे आहेत ते. आणि अच्छा, साबण पण आहे. उठणं असतं आमचं ओके. टॅनिंगसाठी. अच्छा, फेस पॅक असतो 20ला सॅम्पल पॅक. ओके. मसूर डाळीचा पॅक आहे. मसूर डाळ, मुलतानीमध्ये सगळं मिक्स. हे सगळे पॅक आहेत. 20ला सॅम्पल पॅक आहे. तुपाच्या स्टिक्स असतात 5 सुगंधी उठणं. हे सॅम्पल पॅक आहेत आणि हे मोठे आहेत. ते सुगंध छान येतो. आणि सोप पण आहे बघा, कॉफी. आणि हे प्रकार दाखवत आहेत त्या. कापूर आहे, सफेद चंदन, कस्तुरी आहे, केसर चंदन आणि चाफा. ओके. तसे 25ला पॅकेट असतं, 100ला 5 आहे. अच्छा. स्टँड देतो 40 मिनिटं भेटते. कापूर पण आहे, कॉफी आहे. नाही, कापराचं आहे. आणि हा नीम आहे. कसं आहे हे सोप? हे 80ला पॅकेट आहे. 80ला सोप आहे. 150ला अच्छा, ओके. हे सोप असतात छान. मी पण आता गोवर्धन इको विलेजला गेलेले, तिकडे मी घेतलेला पहिल्यांदाच. छान असतात.
ह्यांचा स्टॉल आहे हा. छोट्या पण आहेत. हा एक स्टॉल आहे पॅनकेक आणि वॉफल्सचा. हे बघा त्यांच्याकडे काय काय आहे बघूया. हे ह्यांचं शॉप आहे दोघींचं. ह्यांच्याकडे हे बघा वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. आता हे सगळे खायचं स्टॉल सुरू होत आहेत इथून. हे मोमो, पुरणपोळी आहे, चिकन कलेजी पाव, किमा पाव आहे, कोंबडी वडे आहे, पुरणपोळी सुद्धा आहे. त्याला विचारा. या काकींचे हे प्रोडक्ट्स आहेत आणि त्याचे प्राइस दिलेत. मी आता बघते काय घेऊ खायला आणि भूक लागली आहे मला बघून. हे कांदळगावचंच आहे. हे जे आहे ते आमचं पण तेच गाव आहे. काकी थोड्या बिझी आहेत. मोदक पण आहे. हे बघा गोडावाला पण आहे इथे. भेळ आहे इकडे. भेळ पण आहे. हे काय आहे? अच्छा हे काय म्हणजे कुठल्या ह्याच्यात? अच्छा ₹350 सेट आहे. ये देखो प्रमुख आकर्षण जत्रा म्हटलं की स्टार फ्रूट, बोरं आणि हे सगळं आलंच. कैरी वगैरे, चिंच. हे मस्त आहे ना. फिशच्या शेपमधला ट्रे आहे आणि ह्या पानांचा पण छान आहे. मागच्या वेळेस आम्ही आलेलो ना तर हे जे किचनचे प्रोडक्ट्स आहेत ना त्याच्यासोबत ना
अजून होते ना गं मम्मी वेगवेगळे, म्हणजे जसं की शोपीस असतात ना, सायकल वगैरे, ते खूप वेगवेगळे होते. मी तुम्हाला इथे देईन हे स्क्रीनवरती फोटो टाकीन मी त्या व्लॉगचा, आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईल किंवा इथे आय बटनमध्ये. मागच्या वेळेसच्या सह्याद्रीच्या जत्रेमध्ये ह्यांचे जे प्रोडक्ट होते, माहीत नाही ह्यांचंच होतं का नाही ते, म्हणजे दुकान ते त्यांनी लावलेलं ते, पण खूप वेगवेगळे अजून व्हरायटीज होती. खूप मोठं लावलेलं, घरातल्या किचनपासून हॉलमध्ये ज्या शोभेच्या वस्तू असतात ना ठेवायच्या, त्याचा पण ह्यांनी म्हणजे त्यांच्याकडे त्या वस्तू होत्या त्या स्टॉलमध्ये. मागच्या वेळेस जत्रा होती तेव्हा, आता काय माहिती ते ॲड करतील पण उद्या परवा. आत्ता रिसेंटलीच ही जत्रा सुरू झाली आहे 8 तारखेला, आणि 25 तारखेपर्यंत ही जत्रा आहे. सायंकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10पर्यंत ही जत्रा 25 डिसेंबरपर्यंत सुरू आहे. आणि आता शनिवार रविवारी येतोय, तर तुम्ही नक्की इथे या. हे त्यांनी जत्रेच्या बाहेर लावलं आहे थोडं लांब, पण येताना तुम्हाला दिसेल हा स्टॉल काकांचा आहे. 200 आणि वगैरे अशी प्राईज आहे नेम प्लेट्सची. आणि हे काका पण बसले तिथे, असं हे त्यांचं वेण्यांचं हे आहे दुकानासारखं त्यांनी लावलं आहे. हे काका खेळणी पण आहेत. तर आत्ताच आम्ही सह्याद्रीच्या जत्रेतनं आलो आहे घरी परत. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, आय होप सो तुम्हाला आवडला असेल. मी प्रयत्न केला आहे यावेळेस जास्त बोलण्याचा व्हिडिओमध्ये, म्हणजे जे स्टॉल होते तिथे जाऊन, पण कुठे कुठे ना आवाज येत होता मागे गाण्यांचा. तर असा हा व्हिडिओ होता सह्याद्रीनगरचा. 8 तारखेपासून ही जत्रा सुरू झाली आहे आणि 25 डिसेंबरपर्यंतही असणार आहे. तर या रविवारी मी शक्यतो प्रयत्न करते हा व्हिडिओ सकाळी टाकण्याचा, जेणेकरून संध्याकाळी म्हणजे तुम्हाला जायचं असेल तर जाता येईल. ज्यांना माहीत नाही आहे की अशी जत्रा असते सह्याद्रीनगरला, चारकोपमध्ये, कांदिवलीला, त्यांच्यासाठी म्हणते. किंवा नेक्स्ट वीक तर आहेत. तर असा होता हा माझा, म्हणजे असा होता हा व्हिडिओ जत्रेचा. आय होप सो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.